चलो गुड मॉर्निंग. काल आपला मॅटर अँड इट्स स्टेट्स, ठीक आहे, पदार्थ आणि त्याच्या अवस्था आपण काल पाहिला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या तीन अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. त्याच्यानंतर चौथी अवस्था आहे प्लाझ्मा आणि पाचवी आहे बोस आइन्स्टाईन कंडक्टेड. चार अवस्था नैसर्गिक आहे, एक अवस्था जी आहे ती मानवनिर्मित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सॉलिड, लिक्विड, गॅस याचे प्रॉपर्टीज पाहिले. त्याच्यानंतर आपण गॅसचे जे काही नियम आहेत, चार लॉज, ते पाहिले होते. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आपण पाहिलं होतं की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, लॅटिंट हीट म्हणजे काय, विशिष्ट अप्रकट उष्मा, आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे आपण काल पाहिलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक आहे जो राहिलेला तो म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचरचे कन्वर्जन कशा पद्धतीने होतात, टेम्परेचर कशा पद्धतीने मोजलं जातं, हे आपल्याला आजचं पाहिजे आहे. ठीक आहे, तर तापमान म्हणजे काय. ठीक आहे, तापमान मोजण्यासाठी आपण पूर्ण थर्मोमीटर वापरतो. ठीक आहे, थर्मोमीटर. माणसाचं जे टेम्परेचर आहे ते वापरण्यासाठी आपण कोणतं होतो, क्लिनिकल थर्मोमीटर. ठीक आहे, पूर्वीचे थर्मोमीटर यायचे त्याच्यामध्ये पारा असायचा. ठीक आहे, एक काचेची नळी असायची, त्याच्या आतमध्ये त्याच्यावरती पारा असायचा. ठीक आहे, पण ते डिस्पोज वगैरे करण्यासाठी पारा हा कसा डिस्पोज करण्यासाठी किंवा त्याचं विघटन वगैरे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अवघड आहे. त्याच्यामुळे आता डिजिटल स्वरूपाचे थर्मोमीटर आलेले आहेत मार्केटमध्ये. ठीक आहे, तर साधारणतः आपल्या जे शरीराचं टेम्परेचर आहे ते किती पासून 35 डिग्री पासून 42 डिग्री पर्यंत राहतं. ठीक आहे, 35 ते 42. ठीक आहे, ह्या याच्यामध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये आपण आपल्या शरीराचं तापमान मोजतो. आणि डॉक्टरचं वगैरे जे असतं मेडिकल याच्यामध्ये ते जास्त करून याच्यामध्ये मोजलं जातं फॅरेनहाइट मध्ये. ठीक आहे, आता जो आपण टेम्परेचर मोजतो ते केल्विन मध्ये मोजतो. याच्यामध्ये केल्विन मध्ये मोजलं जातं, नाही की डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट. ठीक आहे, तापमान मोजण्याच्या तीन पद्धती, एक आहे केल्विन. ठीक आहे, एक आहे डिग्री फॅरेनहाइट. ठीक आहे, या तीन पैकी केल्विन जे आहे ती कशी आहे, एसआय सिस्टीम आहे. ठीक आहे, स्टँडर्ड सिस्टीम आहे. ठीक आहे, आता वैद्यकीय याच्यामध्ये आपण मोजतो जे आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे. आपण म्हणतो 100 डिग्री ताप झाला, 100 कोणतं असतं ते फॅरेनहाइट मध्ये असतं, डिग्री सेल्सिअस नाही. डिग्री सेल्सिअसला माणूस जळून मरेल. ठीक आहे, तर फॅरेनहाइट मध्ये आपण मोजतो. आपण जेव्हा डॉक्टर जातो, डॉक्टर काय बोलतात, सर माझा 104 ताप आहे. बरोबर, 104 म्हणजे हायएस्ट लिमिट झाली. ताप झाला तर तो मेंदूमध्ये किंवा डोक्यामध्ये जाण्याची शक्यता असते. आणि समजा मेंदूमध्ये डोक्यामध्ये ताप गेला तर माणसाला, ठीक आहे, किंवा माणूस दबवण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर आपण जो ताप मेडिकल याच्यामध्ये मोजतो, ठीक आहे, आता याचं कन्वर्जन कशा पद्धतीने केलं जातं, ठीक आहे, ते बघूया. आता जे शरीराचं तापमान किती 98.6 असतं. ठीक आहे, आणि डिग्री सेल्सिअस मध्ये जर असेल तर किती असतं, 36 ते 37. आपल्या जे नॉर्मल बॉडीचं तर किती आहे, 36 ते 37 याच्यामध्ये असतं. थोडंफार कमी जास्त असू शकतं, ऍव्हरेज आहे 36 ते 37 याच्यामध्ये. आणि याला जर कन्वर्ट केलं तर किती असतं, 98.6 फॅरेनहाइट. आता याच्यामध्ये जर वापरायचं असेल केल्विन आणि याचा संबंध दाखवायचा असेल तर तुम्हाला येऊ शकतं की केल्विन आणि डिग्री सेल्सिअसचा संबंध आहे. ठीक आहे, आता 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन, किती, 273 केल्विन. केल्विन आणि डिग्री सेल्सिअसचा जर संबंध लावायचा असेल तर किती आहे, 273 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस एवढं केल्विनचं राहतं. ठीक आहे, जसं जसं तुम्हाला विचारलं की 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन होतं, 273 अधिक 10 एवढं केलं की 283. अशा पद्धतीने 273 केल्विन मध्ये ऍड करायचे. त्या तुमचं डिग्री केल्विन आणि डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरे काय की फॅरेनहाइटचं कन्वर्जन कशा पद्धतीने करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतात, वजा 32 आणि गुणिले 5.9 हे सूत्र वापरून तुम्ही डिग्री सेल्सिअस काढू शकता. ठीक आहे, फॅरेनहाइट इंटू 5.9 हे डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस मध्ये आणि फॅरेनहाइट. ठीक आहे, सूत्र वाटत लिहून घेऊ शकता तुम्ही. फॅरेनहाइट इथे दिलं मग 100 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, 100 ठीक आहे, आणि त्याला 5.9 गुणल्यानंतर जे काही उत्तर आहे ते होणार आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके, अशा पद्धतीने ते तुम्हाला विचारू. ठीक आहे, केल्विन म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं आणि फॅरेनहाइटचं सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर केल्विन टू फॅरेनहाइट वगैरे एवढं काही विचार नाही, ते अजून पद्धती पण आहे.
पण त्या काही आपल्याला एवढा वापरामध्ये येत नाही. ठीक आहे. मेल्टिंग पॉईंट पाहिलेला आहे आपण. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, बोटन पॉईंट म्हणजे काय, मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय माहिती आहे ना, एखादा सॉलिड आणि तो त्याला जर उष्णता दिली एका ठराविक याच्यामध्ये त्याची अवस्था चेंज होते, टेम्परेचरच्या ज्या पॉइंटला त्याची अवस्था चेंज होते त्या टेम्परेचरला आपण त्याचं काय बोलतो, मेल्टिंग पॉईंट. ठीक आहे. जसं की बाबा लोखंड घेतलं, जवळपास 100 डिग्री सेल्सिअस तापमान करू तेव्हा त्याचं काय होणार आहे, स्थायू पासून म्हणजे सॉलिड पासून लिक्विड मध्ये तो कन्वर्ट व्हायला चालू होणार आहे. तर त्या पॉईंटला काय म्हणणार आपण, त्याचा मेल्टिंग पॉईंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मोठे बिंदू, एखादा लिक्विड पदार्थ जेव्हा सॉलिड मध्ये फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे. पाणी असेल, पाण्याला जर बर्फामध्ये कन्वर्ट करायचं असेल किती ठेवायला तर आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसलाच मोठे बिंदू होतो. ठीक आहे. ओके. मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे. हे कालच्या टॉपिक राहिले होतं टेम्परेचर संदर्भात, हा आपण कम्प्लीट केला. दुसरा टॉपिक जो आहे केमिकल क्लासिफिकेशन, हे झालं फिजिकल, बरोबर. द्रव आणि वायू. ठीक आहे. याच्या प्रॉपर्टीज पाहिजे. केमिकल प्रॉपर्टी मध्ये कसं क्लासिफिकेशन दिलं जातं ते पाहणार. ठीक आहे. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ठीक आहे. पदार्थांचं केमिकल पद्धतीने कशा पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. आता केमिकल पद्धतीने करताना पदार्थ जे आहेत ते मूलभूत पदार्थ आहेत, मूलद्रव्य एलिमेंट्स. ठीक आहे. संयुगाच्या स्वरूपात सुद्धा पदार्थ आढळतात आणि काही पदार्थ हे मिश्रणाच्या स्वरूपात आढळतात. ठीक आहे. 3 पद्धतीने आपल्याला जे काही पदार्थ आहेत त्यांचं केमिकल कॉम्बिनेशन कशा पद्धतीने आहे, ओरिजिनल, त्याच्यानंतर संयुग, कंपाऊंड्स, याच्या स्वरूपात तिसरा घटक आहे मिश्रण. या 3 याच्या स्टेटमध्ये आपल्याला केमिकल कॉम्पोजिशन एखाद्या रासायनिक वर्गीकरण करायचं असेल तर 3 मध्ये करता येतं. आता जे मूलद्रव्य आहेत याच्यापासूनच सर्व पदार्थ बनलेले असतात. मूलद्रव्य आपण 3 याच्यामध्ये विभागलेले आहेत. काही आहेत धातू, मेटल्स, त्याच्यानंतर नॉन मेटल्स म्हणजे अधातू, आणि दोघांचे काही घटक आहेत त्यांना आपण काय बोलतो, धातू सदृश, मेटलॉइड्स. ठीक आहे. वर्गीकरण कसं केलेलं आहे आपण, मेटल, नॉन मेटल आणि कंपाऊंड्स म्हणजे काय, याच्यामध्ये हे पण मिक्सचरचाच प्रकार आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये कशा पद्धतीचं मिश्रण आहे, होमोजेनियस पद्धतीचं मिक्सचर आहे. ठीक आहे. होमोजेनियस पद्धत, आणि त्याच्या जो पुढचे जे कंपाऊंड्स होतात त्यांना काय आपण बोलतो, द्रावण, सोल्युशन. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे मिश्रणाचा, मिक्सचर. आता मिक्सचर वेगवेगळ्या पद्धतीने होते. एक आहे विषमांगी मिश्रण. ठीक आहे. विषमांगी आणि समांगी, समांगी मिश्रण आपण काय बोलतो, कंपाऊंड्स. ठीक आहे. आणि विषमांगी मिश्रण आहे, विषम म्हणजे वेगवेगळ्या, समान पद्धतीने वेगवेगळ्या याच्यामध्ये राहतात. याचा जो प्रमाण असतो रेशो हा वेगवेगळ्या पद्धतीने असतो, आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 प्रकारचे आहे मिश्रण. ते कोणते, एक निलंबन आहे आणि दुसरं आहे कलिल म्हणजेच कोलोइड, आणि निलंबन म्हणजे सस्पेन्शन. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे, आणि हे कशा कशा पद्धतीने होते ते आपण पुढे पाहू. ठीक आहे. मग डायग्राम ड्रॉ करायचं असेल तर काय हरकत नाही. ठीक आहे. आता मूलद्रव्य जे एलिमेंट सोडले गेले ते किती आहेत, टोटल जवळपास 118च्या जवळपास मूलद्रव्य आतापर्यंत माहिती पडलेली आहे. ठीक आहे. आतापर्यंत 118 किती आहेत, 94 आपल्याला माहिती आहेत बऱ्यापैकी. हे निसर्गात मूलतः आढळतात, खूप क्वचित आढळतात. जे मूलद्रव्य आहेत यांचं क्लासिफिकेशन आपण कशा कशा पद्धतीने केलं आहे, मेटल्स, त्याच्यानंतर नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. ठीक आहे. तर जवळपास 70च्या जवळपास. ठीक आहे. जे मूलद्रव्य आहेत त्याच्यामध्ये 70 एलिमेंट्स आहेत ते कसे धातूच्या स्वरूपात आपण बनवलेले आहेत. जवळपास 22 ते कशा पद्धतीने आहेत, नॉन मेटल पद्धतीने, आणि उर्वरित जे काही आहेत ते मेटलॉइड्स. मेटलॉइड्स म्हणजे जे धातू आणि आता जो निसर्गामध्ये सर्वात जास्त आढळणारा जो मूलद्रव्य आहे तो आहे हायड्रोजन. ठीक आहे. हायड्रोजन हा कशामध्ये, विश्वामध्ये सापडतो, विश्वामध्ये युनिवर्स, पृथ्वी सोडून बाहेरचं सुद्धा, सूर्यमाला वगैरे सर्व जर पकडलं युनिवर्स, सर्वात जास्त जो घटक सापडतो मूलद्रव्याच्या स्वरूपात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पृथ्वीवर विचार केला तर पृथ्वीवर सापडणारा सर्वात जास्त कोणता आहे मूलद्रव्य, तो आहे ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजन. ओके. आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या वातावरणाच्या
ऑक्सिजनचा एक थर आहे, त्या ऑक्सिजन कोणत्या स्वरूपात आहे? ओझोन. ठीक आहे, ओझोनच्या स्वरूपात. आपण जे काही प्राणी मात्र जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन पाण्याच्या स्वरूपात मूलद्रव्य एखादा आहे तर तो कोणता आहे? ऑक्सिजन. ठीक आहे, पण पृथ्वीचा जो काही गाभा आहे, पृथ्वीची रचना, त्याच्यामध्ये जर वस्तुमानाच्या स्वरूपात पाहिलं गेलं, मास जर सर्वात जास्त कोणता पदार्थ आहे? लोह. ठीक आहे, लोह. आपली जी माती आहे थोडाफार लालसर आहे, बरोबर की नाही? आपण कोकणामध्ये वगैरे जेव्हा पाहतो तेव्हा मातीचा रंग जास्त लाल असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय लोहाचं प्रमाण जास्त आहे. पण आपला जो काही पृथ्वीचा जी काही संरचना आहे त्याच्यामध्ये लोखंड हा अविभाज्य घटक आहे. ठीक आहे, जे आपलं आपण पाहतो भूगर्भाची रचना अशा पद्धतीने पाहतो. इथे पृथ्वीचा सरफेस आहे, त्याच्यानंतर त्याचे आपण असे भाग करत जातो. ते हे पूर्ण जे आहे याच्या प्रत्येक थरामध्ये तुम्हाला लोखंड पाहिजे. लोखंडाचा कण असतात. ठीक आहे, तर पृथ्वीवर वस्तुमानाचा जर विचार करता, ठीक आहे, आणि तसं पाहायला गेलं हे जे मूलद्रव्य आहे इलेमेंट, तर तो जास्त आहे आणि पूर्ण ठीक आहे. आता हे जे मूलद्रव्य आहे हे कशा पद्धतीने एखादा समजा मॉलिक्यूल घेतला तर तुम्ही भौतिकरित्या दुसऱ्या पार्ट, ठीक आहे, दिस इज द बेसिक. ठीक आहे, ओके, म्हणून याला पद्धतीने ठीक आहे. यांची रचना धातू. ठीक आहे, धातूमध्ये जवळपास किती एलिमेंट्स आहेत? आपल्याकडे जवळपास 70च्या जवळपास जे मूलद्रव्य आहे ते धातूच्या स्वरूपात आहे. आता मेटलच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत? मेटल्स मध्ये काठिण्यता असते. ठीक आहे, मेटल्स कठीण असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्धनीयता. ठीक आहे, मेटल्स पासून तुम्ही काय करू शकता? तार वगैरे काढू शकता, त्याला काय बोलतात? वर्धनीयता. ठीक आहे, त्याच्यानंतर जे मेटल्स असतात त्यांना चाकती असते, त्यांच्या पृष्ठभागावर घासल्यानंतर एक होतं प्रकाश किरणांचा, तर त्याला काय बोलतो आपण? चकाकी. इंग्लिश मध्ये त्याला लस्टरपणा म्हणतात. लस्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर तन्यता. आपण एखादा मेटल त्याला ताणल्यानंतर त्याच्यापासून काय करू शकतो? लांब अशी तार काढू शकतो. ठीक आहे, तर याला काय बोलतात? तन्यता. या मेटलच्या प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर मेटल कशा पद्धतीने आहे? उष्णता आणि वीज यांचा सुवाहक आहे. ठीक आहे, म्हणजे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. भरपूर मेटल्स जे आहेत ते उष्णता आणि वीज वाहन करू शकतात. ठीक आहे, लोखंडाचा रॉड घेतला तुम्ही, एका साईडला त्याची आग लावली तर थोड्या वेळानंतर काय होणार आहे? तुमचा ज्या बाजूला तुम्ही पकडलाय त्या बाजूला चटका बसणार आहे. याचा बहुतांश. ठीक आहे, कारण की जेव्हा ते स्वयंपाक करत असतात काहीतरी ते भांडा पळी वगैरे असते, ते काय ते तशीच ठेवली जाते ते कढई वगैरे मध्ये. थोड्या वेळात ती गेलं तर आपल्याला चटका बसतो. ते कशामुळे? तर त्यांच्याकडे उष्णता वाहून नेण्याचा कॅपॅसिटी असतं. ठीक आहे, तसंच इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत सुद्धा आहे. ठीक आहे, कारण की मेटल्स वेगळं असतं, मेटल्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. तर फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात ते तुमचा विद्युत वाहन करतात. ठीक आहे, विद्युत धारा वाहण्यासाठी फ्री इलेक्ट्रॉन्स गरजेचे असतात आणि ते मेटल्स मध्ये जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मेटल्स मध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याची क्षमता असते. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टीज आहेत या मेटलच्या. यांना यांच्यामध्ये काही काही गोष्टींचा हे पण आहे की अपवाद म्हणता येईल. ठीक आहे, तर त्यांना सर्वात जास्त अपवाद आहे पारा आणि गॅलियम. ठीक आहे, एकतर हे द्रव स्वरूपात असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सोडियम जर घेतला तर सोडियम हा असा आहे की तो जास्त कठीण नाहीये. ठीक आहे, सोडियम हा एकदम मृदू पद्धतीचा धातू आहे. ठीक आहे, मेटल्स आणि त्याच्या ह्या प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉन मेटल्स. नॉन मेटल्स मध्ये आपल्याकडे जवळपास 22 मूलद्रव्ये आपण नॉन मेटल्स मध्ये घेतलेले आहेत. किती? 22. आणि यांच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत? नॉन मेटल्स तर ते कसं आहे? विजेचे दुर्वाहक आहेत. ठीक आहे, नॉन मेटल्स मध्ये ते वीज वाहून नेऊ शकत नाही, त्याच्यानंतर ते हीट पण वाहून घेऊ शकत नाही. ठीक आहे, नॉन मेटल जे आहे ते त्यांना चाकती वगैरे काही नसते. ठीक आहे, त्याच्यानंतर ठिसूळ पण असतो. ठीक आहे, जास्त हार्ड नसतात मेटल्स. ठीक आहे, परंतु एक नॉन मेटल आहे तो सर्वात हार्ड आहे, त्याचं नाव आहे हिरा. डायमंड. हिरा काय आहे? नॉन मेटल आहे, तरी पण तो काय असतो? सर्वात जास्त चाकणारा पदार्थ म्हणून हिरा आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त कठीण सुद्धा आहे. हिरा तुम्ही तोडू शकत नाही, त्याच्यासाठी खूप अति प्रमाणात लेझर वगैरेचा वापर करून त्याला
कटिंग केलं जातं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये लष्करपणा पण खूप जास्त आहे, चकाकी खूप जास्त आहे. आता याचं कारण काय आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप जास्त आहे. आपण पाहिलं प्रकाश याच्यामध्ये 2.74 याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ठीक आहे. याला अपवाद म्हणतात, ठीक आहे. पण हिऱ्यामधून काही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी वगैरे जनरेट करता येत नाही, वाहून नेऊ शकत नाही, ठीक आहे. आणि हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जे पदार्थ आहेत हे एक्झाम्पल म्हणून बघा अशा पद्धतीने. आणि हे कोणत्या याच्यामध्ये वायू, वायू अशा याच्या स्वरूपात असू शकतं, ठीक आहे. मेटल जास्त करून तुम्हाला सॉलिड सॉलिड फॉर्म मध्ये दिसतात. पारा आणि गॅलियम सोडलं तर पारा आणि गॅलियम लिक्विड फॉर्म मध्ये असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पदार्थ आहे धातू सदृश एलिमेंट्स, मूलद्रव्य, मेटल्स. आता हे अशा पद्धतीचे आहेत, हे मेटल्स आणि नॉन मेटल्स, हे दोन्हीच्या थोड्या थोड्या प्रॉपर्टीज असतात, ठीक आहे. याच्यामध्ये काही चार एलिमेंट्स आहेत, 4-5 एलिमेंट्स आहेत. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, सेलिनियम. हे फेमस वाले आहेत. कोणते? बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक आणि सेलिनियम. यांच्यामध्ये कसं दोन्ही पद्धतीच्या प्रॉपर्टी दाखवतात काही काही घटक धातू सदृश्य, म्हणून त्यांना मेटलॉइड्स बोललं जातं, ठीक आहे. मूलद्रव्यांचा प्रकार पाहिजे आपण, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. त्याच्यानंतर पुढचा प्रकार येतो तो कंपाऊंड, संयुगे, ठीक आहे. कंपाऊंड. आता कंपाऊंड्स हे कोणापासून म्हणतात? जे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहे, त्यांच्यापासूनच कंपाऊंड्स बनलेले असतात, ठीक आहे. कंपाऊंड बनताना कशा पद्धतीने दोन किंवा अधिक कमीत कमी दोन पाहिजे मूलद्रव्य किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तर पण ते कशा प्रमाणात पाहिजे? त्यांचं वजनी प्रमाण, ठीक आहे. त्यांचं काहीतरी प्रत्येकाचं कंपोजिशन असतं, त्याच्या पद्धतीने त्यांचं कंपाऊंड बनलं जातं. आणि हे कशा पद्धतीने होतात? हे केमिकल जेव्हा प्रोसेस होते, केमिकल रिएक्शन तेव्हाच कंपाऊंड तयार होऊ शकतात. हे फिजिकली नाही होत, भौतिकरित्या कंपाऊंड तयार नाही होत. एखादी केमिकल रिएक्शन पासूनच कंपाऊंडची निर्मिती होते. आता कंपाऊंड प्रमाणामध्ये, ठीक आहे, वजनी प्रमाण. आता पाणी घेतलं, ठीक आहे. पाणी काय आहे? H2O. पाण्याचं केमिकल कॉम्पोजिशन काय आहे? H2O, बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे? वजनी प्रमाण पाहिलं गेलं तर जेव्हा हायड्रोजनचे दोन अणू, ठीक आहे, किंवा हायड्रोजनचे दोन ऍटम एका ऑक्सिजन बरोबर जेव्हा एकत्र येतील तेव्हा याला बोलतात वजनी प्रमाण. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, ठीक आहे. ओके, तर यालाच बोलतात वजनी प्रमाण आणि याला कंपाऊंड बोलतात, ठीक आहे. इथे काय काय आहे? हायड्रोजन एक एलिमेंट आहे तुमचा आणि ऑक्सिजन हा दुसरा एलिमेंट आहे, ठीक आहे. तर याला बोलतात कंपाऊंड, ठीक आहे. जसं की दुसरा एक्झाम्पल पाहिजे म्हटलं तर CO2, कार्बन डायऑक्साइड, ठीक आहे. इथे काय आहे? कार्बन हा एक एलिमेंट आहे, दुसरा एलिमेंट आहे ऑक्सिजन. पण इथे किती? इथे ऑक्सिजनचे 2 ऍटम्स आले, ठीक आहे. तर 2 ऍटम आणि कार्बनचा एक ऍटम असेल तरच काय होणार आहे? कार्बन डायऑक्साइड. समजा आता याच्यामध्ये आपण बदल केला, कार्बन आणि ऑक्सिजन, याला काय बोलतात? कार्बन मोनॉक्साइड, ठीक आहे. हा पण एक गॅस आहे, कार्बन मोनॉक्साइड. हा थोडा विषय कार्बन डायऑक्साइड जास्त विषय. इथे काय आहे? कार्बन आणि एक ऑक्सिजन, याला बोलतात त्यांचं वजनी प्रमाण, ठीक आहे. कंपाऊंड या हा जो एलिमेंट आहे याला काय बोलतो आपण? संयुग. कंपाऊंड आहे. कंपाऊंड का? तर तो दोन वेगवेगळ्या गोष्टींपासून बनलेला आहे. याच्यामध्ये दुसरं पण येऊ शकतात, बरोबर. समजा तुम्ही हे घेतला, एक ऍसिड येतं H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड म्हणून, ठीक आहे. आणि हे पण काय आहे? एक कंपाऊंड काय आहे? एक हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आहेत, त्याच्यानंतर सल्फर आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजनचे 4 आयटम्स आहेत, ठीक आहे. तर हे जेव्हा काय बनणार तुमचा? सल्फ्युरिक ऍसिड, ठीक आहे. त्याच्याच पद्धतीने HCl पण आहे, HCl, हायड्रोजन आणि क्लोरीन. त्यांना एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन अशा पद्धतीने जेव्हा तयार होईल तेव्हा त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड बोलतो आपण. पण हे सर्व कंपाऊंड्स म्हणजेच काय? संयुग. आता हे ठीक आहे, म्हणून त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे की कंपाऊंड. निसर्गामध्ये पाणी अवेलेबल आहे, तुमचं कार्बन डायऑक्साइड अवेलेबल आहे, बाकीचे घटक सुद्धा संयुगाच्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. लक्षात आलं? वजनी प्रमाण इथे सर्वात महत्वाचं आहे. प्रत्येकाचं एक असतं, त्याच्यापासूनच तो मॉलिक्यूल बनलेला असतो. जसं की पाणी, ठीक आहे. पाण्याचा मॉलिक्यूल बनण्यासाठी हे त्यांचं वजनी प्रमाण
झालं 2:1. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी 5 नियम दिलेले आहेत. ठीक आहे. हे 5 नियम फॉलो केल्यानंतर एखादा कंपाऊंड बनत असतो. ठीक आहे. ठीक आहे. पहिला आहे वस्तुमान अक्षयतेचा नियम. वस्तुमान म्हणजेच काय? मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन मास. आता जे दोन भौतिक पदार्थ आहेत हे कोणत्या पद्धतीचे आहेत? एखादा कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये काय आहे की हायड्रोजन आहे समजा आणि पाणी आहे. ठीक आहे. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे कसे भौतिक पदार्थ आहेत ते सेपरेट पदार्थ आहेत. ठीक आहे. तरी आपण सुद्धा मेटल आणि नॉन मेटल काय म्हणतो? भौतिक ऍक्टिव्हिटीज भौतिक पद्धतीने असतात प्रेझेंट. तर ते करताना त्यांच्यामध्ये काय होतं? रासायनिक बदल होतात. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये केमिकल तेव्हाच काय होणार आहे? पाणी तयार होणार आहे. ठीक आहे. तर ते होताना त्यांचं जे वस्तुमान आहे म्हणजे रिएक्टंट यांचा काय संबंध असतो? ठीक आहे. तर वस्तुमान म्हणजे मास आणि जे काही प्रॉडक्ट तयार होतं जे भौतिक पदार्थ आहेत. आता समजा इथे वॉटर मॉलिक्यूल घेतलं याच्यामध्ये भौतिक पदार्थ म्हणून म्हणतात एक हायड्रोजन आहे एक ऑक्सिजन आहे. ठीक आहे. यांचं काय होणार? केमिकल रिएक्शन त्याच्यामध्ये काय होणार आहे? यांचं जे मास आहे ठीक आहे मास ठीक आहे आणि यांचे जे प्रॉडक्ट आहे याचं काय राहणार आहे? जे फायनल प्रॉडक्ट यांचं काय राहणार? वस्तुमान सारखंच राहणार आहे. ठीक आहे. हा याचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मधून पाहिलं असेल की आपण एनर्जी तयार करू शकत नाही पण ती एकापासून दुसरीकडे ट्रान्सफर करू शकतो. अशा सांगितलेलं आहे की बाबा जे अगोदरचे रिएक्टंट आहेत ठीक आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे ज्या प्रमाणात वस्तुमानाच्या प्रमाणात एकत्र येणार आहे त्यांचा सुरुवातीचा आणि फायनल प्रॉडक्टचं वस्तुमान कसं असणार आहे? सेम असणार आहे. ठीक आहे. या बोलतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. इथे वस्तुमान घ्यायचे फक्त. ठीक आहे. जे 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 ते रिएक्शन मध्ये भाग घेणार आहेत त्यांचं जे काही अगोदरचं वस्तुमान असेल समजा आपण हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिड घेतलं हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन हे तीन एलिमेंट आहेत. ठीक आहे. यांचा ठराविक वजनी प्रमाणात ते एकत्र येणार आहे. ठीक आहे. H2SO4 ठीक आहे. तर त्यांचं दोन हायड्रोजन पहिले एकत्र त्याच्याचं सल्फर एक असेल आणि ऑक्सिजनचे 4 हे जेव्हा एकत्र येतील सुरुवातीचे एलिमेंट तेच तुमच्या प्रॉडक्ट मध्ये त्यांचं जे मास असणार आहे याचं नंतरचं मास आणि हे अगोदरचं एलिमेंटचं मास हे सेम असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही चेंज नाही होणार. हे सांगतो पहिला नियम. ठीक आहे. वस्तुमान अक्षयतेचा नियम. त्याच्यानंतर दुसरा आहे निश्चित प्रमाणाचा नियम. आता निश्चित प्रमाणाचा आपण पाहिलं की वजनी प्रमाण कसं असणार आहे? सेम असणार आहे. जेव्हा एखादं मॉलिक्युल आहे H2O जेव्हा दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन एकत्र येईल तेव्हाच वॉटर मॉलिक्युल होणार आहे. यांचं प्रमाण ठरलेलं आहे. पाण्याचं प्रमाण बदलणार आहे याचं तुम्ही भारतामध्ये H2O असणार आहे पाकिस्तानमध्ये गेल्यावर बदलणार आहे का? होणार आहे का? असं काही नाही होणार आहे. ठीक आहे. तर ते पाणी सर्वत्र सेमच असणार आहे. ठीक आहे. तर हा आहे तुमचा निश्चित प्रमाणाचा नियम. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे प्रमाणातील विविधतेचा नियम. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. याचं प्रोपोर्शन जे आहे दोन मूलद्रव्य मिळून एकापेक्षा समजा जास्त संयुग करत असतील. ठीक आहे. केमिकली पहा आता हायड्रोजन आहे. ठीक आहे. हायड्रोजन पाण्याबरोबर एक मॉलिक्यूल घेतला तर H2 होतो. त्याच्यानंतर समजा दोन ऑक्सिजन आले तर H2O2 होतो. ठीक आहे. तसंच कार्बन आहे कार्बन ऑक्साईड CO2 कार्बन मोनॉक्साईड CO हे वेगवेगळे कंपाऊंड आहेत. एलिमेंट तेच आहे पण त्यांचं वेगवेगळं प्रमाण वेगळं बनतो. ठीक आहे. इथे कार्बन डायऑक्साईड बोलतो याला काय बोलतो? कार्बन मोनॉक्साईड. H2O ला आपण काय बोलतो? वॉटर. ठीक आहे. H2O2 ला काय बोलतो? हायड्रोजन. ठीक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळं जर प्रमाण झालं तर त्याच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड तयार होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर गेन लुक्सचा पण एक नियम आहे याच्या संदर्भात. तर गेन लुक्स काय बोलतो? समजा दोन वायू असतील हा गॅसेसच्या फॉर्म मध्ये बरोबर. ठीक आहे. समजा दोन वायू असतील ते समान ताप आणि समान प्रेशर जर असेल आणि ते समजा त्या कंडिशनला टेम्परेचर आणि प्रेशर जर सेम असेल त्या कंडिशनला दोन आले तर ते जो नवीन वायू तयार करतील ठीक आहे तेव्हा तो वायू कशा होणार आहे त्याचं जे गुणोत्तर असणार आहे हे जे गुणोत्तर असणार आहे पूर्ण संख्या. ठीक आहे. हा नियम आहे. ठीक आहे. म्हणजे अगोदरचे
कंडिशन सांगितली त्याने, समान तापमान आणि दाब, ठीक आहे. या कंडिशनला दोन वायू, दोन गॅस फॉर्म मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत ते समजा एकत्र येऊन एखादा नवीन वायू बनवला, ठीक आहे. तर काय होणार आहे, तो नवीन वायू काय होणार आहे, एकत्र येणारे आणि नवीन तयार होणारे जे वायू आहेत यांचं गुणोत्तर जे असणार आहे, गुणोत्तर म्हणजे रेशो, ठीक आहे, असं आपलं 1:2, ठीक आहे. हे पूर्ण संख्येमध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तो 1:2 ही पूर्ण संख्या आहे, 2.5 3.5 अशी नाही, पूर्ण संख्येने आवडत. हे जे काही यांचा रेशो असणार आहे, अगोदरचे पदार्थ, अगोदरचे दोन वायू आणि तयार होणारा नवीन वायू यांचा जर रेशो असणार आहे, ठीक आहे, यांचा जर रेशो काढला तर तो काय असणार आहे, पूर्ण संख्या, ठीक आहे. हा जेनसेलचा नियम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲव्होगॅड्रोचा नियम आहे. आता हा पण गॅसच्या फॉर्ममध्ये, ठीक आहे. याला पण काय सांगितलं, कंडिशन दिली, समान तापमान आणि समान प्रेशर जर असेल, एक सारखा समजा एखादा कंटेनर घेतला, ठीक आहे, त्याचा आकारमान, ठीक आहे. आता समजा बॉटल, आता याच्यामध्ये टेम्परेचर आणि प्रेशर जर समान ठेवलं तर हा जो कंटेनर आकारमान आहे, ठीक आहे, त्या आकारमानामध्ये काय होणार आहे, जे सर्व वायू आहेत, ठीक आहे, कोणताही जरी वायू घेतला या कंटेनरमध्ये टाकला तर त्यांची जी मूळ द्रव्यांची संख्या असणार आहे ती समान असणार. म्हणजे या कंटेनरमध्ये सेम टेम्परेचर आणि प्रेशर असेल तर याच्यामध्ये कोणताही जरी वायू टाकला त्याच्यामधले मूळ द्रव्यांची जी काही संख्या असणार ती समान असणार, ठीक आहे. ॲव्होगॅड्रोचा नियम, ठीक आहे. तर कंपाऊंड तयार होताना हे 5 नियम फॉलो करतात, ठीक आहे. जे कोणते कंपाऊंड तयार होतात, ठीक आहे, जे कंपाऊंड अवेलेबल आहे तर ते हे 5 नियमांचा अवलंबन करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कंपाऊंड पाहिलं आहे, मूलद्रव्यांचं जे काही क्लासिफिकेशन केलं आहे ते आहे मिक्सचर, मिश्रण, ठीक आहे. आता मिश्रण तयार करताना तुम्ही कोणती गोष्ट, मिश्रण म्हणजे काय, थोडक्यात भेसळ, वेगवेगळ्या भेसळ, कशाचे भेसळ होणार आहे, मूलद्रव्य, मूलद्रव्य तुमचे बेसिक एलिमेंट आहे. आता ते कशा पद्धतीने करतात, दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकां कोणत्याही प्रमाणात जर मिसळले तर काय होणार, तुमचं मिश्रण तयार होणार आहे, ठीक आहे. कोणतंही प्रमाण त्याच्यासाठी तर त्याला काय बोलणार, तुमचं मिश्रण, ठीक आहे. आता हे मिश्रण केल्यानंतर काय होतं, यांचे जे मूळ पदार्थ आहेत, ठीक आहे, यांचे जे मूळ पदार्थ आहेत जे काही गुणधर्म आहेत ते कायम स्वरूपी तसेच राहतात, ठीक आहे. ओके, तुम्ही भेळ खाता, भेळमध्ये काय काय असतं, मुरमुरे असतात, त्याच्यात चिवडा असतो, शेव असते, सगळे त्याची वेगवेगळी चव असते. तसंच मिश्रणामध्ये प्रत्येकाचं काही ना काही मूळ त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, मूळ प्रॉपर्टीज तशा असतात, ठीक आहे. समांगी मिश्रण आणि एक विषमांगी मिश्रण. समांगी म्हणजे काय होतं, होमोजिनियस मिक्सचर, ठीक आहे, आणि दुसरा आहे हेटेरोजेनियस मिक्सचर. आता समांगी मिश्रणामध्ये काय होतं, याच्यामध्ये समजा तुम्ही दोन किंवा अधिक पदार्थ असतील ते मिश्रण केल्यानंतर, ठीक आहे, ते एकमेकांमध्ये संपूर्णपणे मिसळल्यासारखे वाटतं, ठीक आहे. समांगी मिश्रणामध्ये काय होतं, जे घटक तुम्ही मिश्रण तयार करता ज्या घटकापासून त्यांची जी फायनल अवस्था असते ती एकसारखी दिसतात, ते वेगवेगळे दिसत नाही, ठीक आहे. तुम्ही पाणी साखरेमध्ये पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दिसतात का, फक्त पाणी साखर, तर त्याला काय बोलतात, समांगी मिश्रण, होमोजेनियस मिक्सचर. आता होमोजेनियस मिक्सचर दोन हे जे बनतं त्याला आपण काय बोलतो, सोल्युशन. समांगी जे मिश्रण बनतं त्याला काय बोलतात, द्रावण, ठीक आहे. इंग्लिश मध्ये सोल्युशनला द्रावण म्हणतात, ठीक आहे. आता त्याच्या पण दोन पार्ट्स आहेत, ठीक आहे. एक आहे द्रावक, द्राव्य. द्रावक म्हणजे सॉल्व्हंट आणि द्राव्य म्हणजे सॉल्यूट, ठीक आहे. द्रावणामध्ये जो पदार्थ जास्त प्रमाणात आहे, ठीक आहे, त्याला द्रावक बोलतात. आता पाण्यामध्ये तुम्ही पाणी जास्त आहे तर पाणी काय आलं, सॉल्व्हंट झालं, साखर काय आली, सॉल्यूट. तर जो पदार्थ जास्त आहे त्याला काय म्हणणार आपण, द्रावक,
सॉल्व्हंट आणि द्राव्य म्हणजे काय, जो पदार्थ त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असतो आपण द्राव्य. ठीक आहे. तुम्ही लिंबू सरबत बनवता, पाण्यामध्ये लिंबू त्याचं प्रमाण कसं राहतं, पाणी जास्त राहतं, नंतर साखर राहते, लिंबू कमी राहतं. ठीक आहे. तर साखर आणि लिंबू काय आलं, द्राव्य झालं, आणि द्रावक काय झालं, सॉल्व्हंट, ते पाणी झालं. ठीक आहे. आता हे जे सोल्युशन आहे याच्या पण काय राहतं, याच्या पण संमती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असतं. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन समजा आता पाण्यामध्ये तुम्ही साखर जास्त टाकली तर काय होणार आहे, गोड गोडपणा जो आहे साखरेचा त्याच्यामध्ये कसं होणार आहे, ते गोड व्हायला चालू होणार आहे. तुम्ही कमी साखर टाकली तर कमी होणार आहे, जसं जसं साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवत जा. ठीक आहे. जसं जसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन साखरेचं वाढवत जाणार आहे तसं ते पदार्थ काय होणार आहे, गोड होणार आहे. आणि एका ठराविक काळानंतर ते काय होणार आहे, आपण ठीक आहे जसं जसं वाढत जातं तसं कसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. ठीक आहे. काय बोलतात त्याला, संहती, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आणि सॉल्युबिलिटी, सॉल्युबिलिटी म्हणजे काय, द्रावकामध्ये सॉल्युटमध्ये किती प्रमाणात तुम्ही द्रव्य मिक्स करू शकता किंवा विरघळू शकता, त्याला काय बोलतात, सॉल्युबिलिटी. ठीक आहे. तुम्ही साखर पाण्यामध्ये त्याच्यामध्ये साखर विरघळण्याचं पण होतं. ठीक आहे. त्या प्रमाणात काय बोलणार आहे तुम्ही, त्याची विद्राव्यता, सॉल्युबिलिटी. ठीक आहे. तर सॉल्युशन म्हणतात तुमचं सॉल्व्हंट आणि सॉल्यूट. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, किती प्रमाणात त्याचं त्याच्यामध्ये ते सॉल्व्हंट मध्ये सॉल्यूट मिक्स झालेलं आहे. ठीक आहे. त्याला कॉन्सन्ट्रेशन बोलतो. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकता त्याच्यानुसार. त्याच्यामध्ये समजा पाण्याच्या संदर्भाने जर एखाद्या सोल्युशनचा पाहिजे असेल, हायपोटोमी अशा पद्धतीने हायपोटोमी प्रमाण जास्त आहे, हायपोटोमी म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी आहे. ठीक आहे. पण बाकीच्या याच्यामध्ये नाहीये तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर द्रावणाचे पण काही काही प्रकार पडतात. ठीक आहे. द्रावण काय आहे तशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ असतात, ते पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात. जसं की आता आपल्या ते 3 फेज मध्ये पदार्थ आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांमध्ये जर mix केले तर तशा पद्धतीने पण पदार्थ बनतात जे आपण डेली लाईफ मध्ये वापरत असतो. त्याच्यामध्ये काय असतं, सोल्यूट आणि काही पदार्थ आहे जसं की बाबा द्रव वायू. ठीक आहे. एखादा द्रव पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये वायू जर मिक्स केला, समजा तर पाण्यामध्ये जो ऑक्सिजन आहे, मासे मासे काय करतात, आपल्याला पण ऑक्सिजन कशामध्ये, पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन. ठीक आहे. तर याच्यामध्ये जी अवस्था कोणती आहे, द्रवामध्ये वायू मिक्स झालेला, वायू मिक्स झालेला. ठीक आहे. तर हे पण काय तुमचं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर द्रवामध्ये स्थायू. ठीक आहे. तुमचा जो स्थायू आहे मीठ, हे ठीक आहे. लिक्विड कोणता आहे, द्रव. ठीक आहे. पाणी. त्याच्यानंतर स्थायूमध्ये द्रव, स्थायूमध्ये द्रव मेटल्स आहेत. ठीक आहे. त्याच्यापासून तुम्ही काय बनवता, ॲलॉय बनवता. ठीक आहे. सॉरी, स्थायू द्रव आहे ना, स्थायूमध्ये द्रव, पारदर्शक मिश्रण, सोने आणि पारा. ठीक आहे. पारा हा लिक्विड फॉर्म मध्ये, ठीक आहे, सोना तुमचा सॉलिड फॉर्म मध्ये. तर त्याला काय बोलतात, ज्याच्यामध्ये पारा मिक्स केला जातो त्याला पारदर्शक मिश्रण असं बोललं जातं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, द्रव रूप जो पारा आहे तो स्थायू रूपामध्ये मिक्स केला जातो. ठीक आहे. सॉलिड मध्ये मिक्स केला जातो. तर अशा पद्धतीचे जे एलिमेंट्स असतात स्थायू द्रव म्हणतात. त्याच्यानंतर स्थायूमध्ये स्थायू जे काही तुमचे अलॉयज आहेत. ठीक आहे. अलॉय व्हील्स वगैरे म्हणून ठेवायचं असेल, अलॉय व्हील्स आपण गाडी वगैरे चालवताना अलॉय किंवा विविध पद्धतीचे अलॉय वापरतो आपण. त्याच्यामध्ये काय होतं, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेटल्स असतात ते एकत्र केले जातात आणि त्याचा फॉर्म असतो स्थायू. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे द्रवामध्ये द्रव. इथे खूप भारी एक्झाम्पल दिले, अल्कोहोल. ठीक आहे. चपटी जेव्हा मारतो तेव्हा क्वार्टर मारतात तेव्हा पाणी प्लस अल्कोहोल, अल्कोहोल पण लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि पाणी पण लिक्विड फॉर्म मध्ये आहे. तर अशा काय बोलणार आहे आपण, द्रवामध्ये द्रव. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थायूमध्ये वायू. ठीक आहे. तुमचा जो स्पंज आहे तो कशा पद्धतीचा आहे,
मध्ये वायू, ठीक आहे, अशा पद्धतीचे सोल्युशन आहे. ओके, पुढचा आहे विषमांगी मिश्रण, हेटेरोजेनस मिक्सचर. याच्यामध्ये जे तुम्ही घटक एकत्र करता ते एकत्र अवस्था असतात ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे. होमोजिनियस मिक्सचर मध्ये काय होतं, ते एकाच स्टेट मध्ये इथे त्यांचे वेगवेगळे स्टेट प्रेझेंट असतात, ठीक आहे. आणि याच्यावरून त्याचे दोन प्रकार पण पडतात, एक आहे सस्पेन्शन आणि दुसरं आहे कोलॉइड. सस्पेन्शन आणि दुसरं आहे कलील म्हणजे कोलॉइड. आता सस्पेन्शन मध्ये काय होतं, समजा याच्यामध्ये दोन पदार्थ आहेत, ठीक आहे, एकत्र केले तर ते कसं होतं, एकमेकांमध्ये अजिबात मिसळत नाही. जसं की बघा, तुम्ही पाण्यामध्ये रॉकेल टाकलं तर पाणी सेपरेट दिसतं आणि रॉकेल सेपरेट दिसतं, ठीक आहे. तर हे सस्पेन्शन, ठीक आहे, बरोबर की नाही? पाण्यामध्ये समजा तुम्ही काय होणार आहे, तुमचं रॉकेल वरती तरंगतं पाण्याच्या वर, ठीक आहे. आता ते तरंगतं का, तर त्याची डेन्सिटी. तसं दुसरं उदाहरण झालं, पाण्यामध्ये तुम्ही तेल टाकलं, पाणी आणि तेल सुद्धा सेपरेट राहतात, ठीक आहे. तर तो फिजिकल फॉर्म आहे, त्याला काय बोलतात, निलंबन, सस्पेन्शन. त्याच्यानंतर दुसरं आहे कॉलॉइड, कलील. आता याच्यामध्ये काय होतं, जवळचे जे कण आहेत ते लहान लहान असतात, दुसऱ्या सोल्युशन मध्ये मिक्स झाल्यासारखे वाटतात, ठीक आहे, दुसऱ्या माध्यमात मिक्स झाल्यासारखे वाटतात, परंतु ते ऍक्च्युअल मध्ये मिक्स झालेले नसतात. ते आपल्याला फक्त तसं भास होतं, कारण की आपले जे डोळे आहेत ते एवढे लहान जे कण आहेत, ते लहान कण किती लोक एवढे लहान कण आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, ते मिक्स झाल्यासारखे वाटतं, ठीक आहे. तर ही जी अवस्था आहे याला काय बोलतात, कोलॉइड्स, ठीक आहे. आता याची उदाहरणं दूध वगैरे वापरतात, ठीक आहे, दुधामध्ये पाणी वगैरे टाकलं तुम्ही, तुम्हाला एकत्र करण्यासारखं वाटतं, पण एकत्र होतं नाही. त्याच्यानंतर तुम्ही शाईमध्ये पाणी टाकता, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण ही जी उदाहरणं आहेत ती कसली आहेत, उदाहरण कोलॉइड, ठीक आहे. आता याच्यामध्ये टिंडल इफेक्ट नावाचा प्रकार येतो, जेव्हा तुम्ही दूध पाण्यामध्ये टाकता आणि समजा एखादी लाईन जर त्याच्यामधून सोडली तर काय होतं, तुम्हाला ती लाईन त्याचा पूर्ण पाथ दिसतो, ठीक आहे. तो पाथ का दिसतो, त्याच्यातले जे जी त्यांच्यावर पडणारा प्रकाश किरण आहे तो स्कॅटर करतात, स्कॅटर करतात, त्याच्यामुळे तो पाथ आपल्याला दिसतो. ते जर तुम्ही पाण्यामध्ये केलं तर तुम्हाला पाण्यामध्ये प्रकाश दिसत नाही, ठीक आहे. आणि हा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला काय बोलतात, टिंडाल इफेक्ट, टिंडाल इफेक्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर कलिंगचं एक अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर इमल्शन. इमल्शन वापरा, PU एनएमएल वगैरे, इमल्शन पेंट्स वगैरे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये द्रवामध्ये द्रव, लिक्विड इन लिक्विड वापरला, तर इथे दोन प्रकारचे लिक्विड वापरले जातात, ठीक आहे. एक आहे आता पाण्याचं तेलामध्ये आणि तेलाचं पाण्यामध्ये, ठीक आहे. पाणी आणि तेल, तेलाचं प्रमाण जास्त आहे, पाण्याला तेलामध्ये मिक्स केलं जातं, ठीक आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतले जातात आणि खूप जास्त ते केल्यानंतर काय होतं, यांचं मिक्स झाल्यासारखे आपल्याला वाटतं, ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल म्हटलं तर तुमचं काही लोणी आहे, ठीक आहे, लोणी, त्याच्यानंतर क्रीम, हे पण उदाहरण आहे. याच्यामध्ये काय केलं, पाणी आहे त्या तेलाच्या याच्यामध्ये मिक्स केलं जातं, ठीक आहे. दुसरं इमल्शन आहे तेलाचं पाण्यामध्ये, ठीक आहे, पाणी जास्त आहे तेल कमी आहे, आणि या तेलाला आणि त्याचं उदाहरण आहे तुमचं दूध, ठीक आहे. तेल आहे ते तुमच्या पाण्यामध्ये mix दुधाचं काय करतात, दुधाचं वरचे साई येते ते साईचं पुढे उडवणी देऊन त्याच्यानंतर दह्यात रूपांतर केलं जातं, त्याच्यानंतर आपण पाणी लोणी वेगळं करतो, ठीक आहे. तर लोणी काय आहे, लोणीला तुम्ही उष्णता दिल्यानंतर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, पुन्हा तेल म्हणजे जवळपास फॅट मध्ये रूपांतर होतं, ठीक आहे. त्याला आपण काय बोलतो, तूप बोलतो, ठीक आहे. तर हे काय असतं, तूप तुमचं ऑइल असतं, ठीक आहे. तर हे तुमच्या कलिंगचा, ठीक आहे.
एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे शुद्ध पदार्थ, प्युअर सबस्टन्स. आता प्युअर सबस्टन्स वगैरे असेल तर असं काही नाही. प्युअर सबस्टन्स त्याला भौतिकरित्या वेगळा करता येत नाही. असा पदार्थ जो फिजिकली आपण सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे. जे काही मेटल्स आहेत आपले, मेटल्स नाही, जे काही मूलद्रव्य एलिमेंट्स, हे सर्व कसं आहे, हे शुद्ध पदार्थ आहेत. ठीक आहे. याच्यापेक्षा त्यांना सेपरेट करू शकतो का? नाही. त्याच्यानंतर जे काही कंपाऊंड्स आहेत आपले संयुग, हे पण कसं आहे, हे प्युअर सबस्टन्स आहे. पाणी हे काय मॉलिक्युल आहे. ठीक आहे. कंपाऊंड आहे. ठीक आहे. तो तुम्ही सेपरेट करू शकता का फिजिकली? नाही. ठीक आहे. त्यांना वेगळं करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? केमिकल रिएक्शन करावं लागेल. केमिकल रिएक्शन केल्यानंतर तुमचा एक हायड्रोजन वेगळा होईल किंवा ऑक्सिजन वेगळा होईल. ठीक आहे. आणि हे पण काय आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे कसं आहे, मूलद्रव्यच आहे. ठीक आहे. तर प्युअर ज्यांना फिजिकली आपण सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर संमिश्र अलॉइज अशी पाहिजे. संमिश्र त्याच्यामध्ये काय केलं जातं, दोन किंवा त्यापेक्षा जास्त धातू किंवा अधातू, मेटल किंवा नॉन मेटल, यांना काय केलं जातं, यांच्यापासून मिश्रण तयार केलं जातं. ठीक आहे. आणि यांची जी काही फायनल अवस्था असेल ती एकच असते. ठीक आहे. ते काही आपल्याला सेपरेट दिसत नाही. फायनल अवस्था आहे ती सेमच असणार आहे. ठीक आहे. आता संमिश्राचे जे काही एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे. तर त्याच्यातलं पहिलं एक आहे तुम्हाला ब्रास. ठीक आहे. ब्रास आपण घराला ब्रास वगैरे बनवलेल्या गोष्टी असतात त्या आपण घरामध्ये आर्टिकल्स वगैरे, ते जे ब्रास आहे ते कशापासून बनतात? झिंक आणि कॉपर. ठीक आहे. झिंक आणि कॉपर ह्या दोन गोष्टींपासून पदार्थ बनत असतो. ठीक आहे. ब्रास. त्याच्यानंतर ब्रॉन्झ पदार्थ तुम्ही ऐकला असेल तर ते ब्रॉन्झ कशापासून बनतात? तांबे. त्याच्यानंतर टीन. टीन म्हणजे कथील. ठीक आहे. आणि तांबे म्हणजे कॉपर. हे दोन तुमचा ब्रॉन्झ हा पदार्थ बनत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामिनरचा आवडचा आहे ठीक आहे. याचं कॉम्पोजिशन विचारलं जातं एक्झाम मध्ये की खालीलपैकी कोणतं कॉम्पोजिशन हे ड्युरॅल्युमिनचं आहे. तर इथे बघा अल्युमिनियम, अल्युमिनियम आहे म्हटल्यानंतर अल्युमिनियम घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कॉपर आहे, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम हा एकदम आवडता घटक आहे. याचा प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर ड्युरॅल्युमिन कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? तर त्याच्यामध्ये आहे कॉपर, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम. ठीक आहे. ब्रॉन्झ, ड्युरॅल्युमिन आणि गन मेटल हे चार आहेत ना, हे जरा आवडते आयोगाचे. कॉपर, टीन आणि झिंक. ठीक आहे. कॉपर, टीन आणि झिंक याच्यापासून काय बनतो तुमचा गन मेटल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम, याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम. त्याच्यानंतर पुढचं एक आहे सिल्वर, हे कॉपर, झिंक आणि निकेल. कॉपर, झिंक आणि निकेल यांच्यापासून बनला. ठीक आहे. तर हे जे अलॉयज आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. ड्युरॅल्युमिन आणि गन मेटल हे तर एकदम आवडतं. ठीक आहे. आणि कन्फ्युजन होतं ब्रॉन्झ आणि ब्रॉन्झ मध्ये. ब्रॉन्झ मध्ये आहे झिंक आणि कॉपर. ठीक आहे. आणि ब्रॉन्झ मध्ये आहे तांबे आणि टीन. दोघांकडे काय कॉमन आहे? कॉपर कॉमन आहे. ठीक आहे. झिंक आणि टीन याच्यामध्ये डिफरन्स आहे. त्याचे इनिशियल असे अल्युमिनियम, हीलियम, सीयू, Mn म्हणजे मॅंगनीज, Zn म्हणजे हे पण ओके आलं लक्षात. ठीक आहे. त्याच्यावर पण विचारतात की बाबा याच्यामध्ये डिस्पर्स मीडियम कोणता आहे, किंवा हे जे एक्झाम्पल देतो पण ही एक्झाम्पल दिली जाते तर ते कशापासून बनलेले आहे, तो कोणता याचा पदार्थ आहे. वायूमध्ये द्रव आहे, द्रवामध्ये वायू आहे, वायूमध्ये वायू आहे, हे विचारलं जातं. तर त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहूया. ठीक आहे. पहिलं आहे धुके आणि ढग. ठीक आहे. धुके आणि ढग. आता हे कशा पाण्याचे ड्रॉप. पाणी कशाचं माध्यम आहे? द्रव. ठीक आहे. लिक्विड. आणि धुका आपल्याला केव्हा दिसतं? वातावरणात दिसतं. वातावरण म्हणजे काय? आपला वायू. ठीक आहे. तर धुके आणि ढग, द्रव आणि वायू यांचं एकत्र बसून काय बनतं? धुके आणि ढग. हे कसलं एक्झाम्पल आहे? कॉलॉइड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर धूर. धूर कशामधून म्हणजे धूर आहे कसे असतात? पार्टिकल्स कोणता? स्थायी पदार्थ. आणि धूर कशामध्ये असतो? वायू याच्यामध्ये राहतो. तर स्थायू आणि वायू
यांचा एक्झाम्पल म्हणजे दूध, ठीक आहे. त्याच्यानंतर जी तुमची शेविंग क्रीम आहे, ठीक आहे, शेविंग क्रीम मध्ये काय आहे, एका लिक्विड मध्ये वायू टाकल्यानंतर foam तयार होतो, ठीक आहे, त्याला काय बोलतो आपण, शेविंग क्रीम. त्याच्यानंतर दुधामध्ये काय आहे, द्रव पदार्थ, द्रव याच्यामध्येच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया आणि चिखल. चिखलावर येतो बरं काही प्रश्न. चिखल आपल्या लक्षात येते, चिखल कशापासून बनलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं, स्थायू आणि द्रव, ठीक आहे, स्थायू आणि द्रव. आणि मिल्क ऑफ त्याच्यामध्ये मॅग्नेशिया, ठीक आहे, स्थायू आणि द्रव अशा पद्धतीचे आहेत. त्याच्यानंतर तुमचा आहे कुठे स्पंज आणि रबर. स्पंज आणि रबर याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही वायू आहे तो तुमच्या स्थायूमध्ये टाकल्यानंतर काय होतं, स्पंज आणि रबर अशा पद्धतीने, ठीक आहे. ओके, स्थायू पदार्थामध्ये वायू मिक्स केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर बटरची लोणी, याच्यामध्ये स्थायू पदार्थामध्ये द्रव पदार्थ असतो, ठीक आहे. आणि दुसरं आहे दुधाळ काच. हे दोन्ही स्थायू स्थायू मिडियम असतात, ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आहे तुमच्या कलिलाचे. कोलॉइड्सचे काही उदाहरण कशामध्ये काय आहे, ठीक आहे. कधी कधी विचारलं तर डिस्कस फेज कोणती आहे, अपस्करित प्रावस्था आणि अपस्करित माध्यम, कोणत्या माध्यमामध्ये कोणतं माध्यम मिक्स केलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल देतील आणि खाली विचारते स्थायूमध्ये द्रव आहे की द्रवामध्ये वायू आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. केमिकल क्लासिफिकेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे, ठीक आहे. तर पुढचा टॉपिक आपण घेणार आहोत की ऍटम अँड इट्स स्ट्रक्चर, ठीक आहे. चलो पुढचा टॉपिक आहे आपला ऍटम अँड इट्स स्ट्रक्चर, ठीक आहे. जे काही मूलद्रव्य पाहिजे त्याचं आपण फिजिकल आणि केमिकल क्लासिफिकेशन पाहिलं. त्याच्यानंतर त्याची संरचना कशी असते, जो काही मूलद्रव्य आहे एलिमेंट्स, ठीक आहे, यांची संरचना कशी असते आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी काय काय योगदान दिलं ते आपण पाहणार आहोत, ठीक आहे. आता जे मूलद्रव्य आहेत, ठीक आहे, हे ज्या लहान लहान कणांनी बनलेलं असतं त्याला आपण काय बोलतो, ऍटम्स, ठीक आहे. जे मूलद्रव्य आहेत एलिमेंट्स, हे सर्व जे लहान लहान कणांनी बनलेले असतात त्याला आपण ऍटम बोलतो. आणि हे याच्यापेक्षा लहान कणामध्ये आपण विभाजित करू शकत नाही, ठीक आहे. सर्वात बेसिक स्ट्रक्चर जे आहे मूलद्रव्याचं त्याला आपण काय बोलतो, ऍटम्स, ठीक आहे. आता आपल्याकडे पूर्वी एक ऋषी होते, ऋषी कणाद म्हणून, ठीक आहे. तर त्यांनी व्याख्या केली होती ऍटमची की बाबा असे लहान कण जे अजून विभाजू शकत नाही, ठीक आहे. तर त्यांनी नाव काय दिलं होतं, परमाणू. परमाणू सर्वात लहान घटक, ठीक आहे. ते ऋषी कणाद, आपल्याकडे एक ऋषी कणाद म्हणून त्यांनी सांगितलं होतं की अशा लहानात लहान कण त्याला त्यांनी नाव दिलं होतं परमाणू. ज्याला अजून लहान कणामध्ये विभाजू शकत नाही तर त्याला त्यांनी नाव दिलं होतं परमाणू, ठीक आहे. डेमोक्रेटिक ऍटॉम, हे ग्रीक सायंटिस्ट होता इथे. तर यांनी ऍटमॉस, ग्रीक भाषेमध्ये त्याला ऍटमॉस बोलतात, लहान कण याचं नाव होतं ऍटमॉस, ठीक आहे. तर त्याच्यावरून नाव पडलं गेलं की ऍटम, ठीक आहे. ग्रीक भाषेमध्ये सर्वात लहान जो कण असतो त्याला ऍटमॉस असं बोलतात आणि त्याच्या नावावरून जे ऍटम्स असं नाव पडलं. सर्वात लहान कण म्हणजे ऍटम, ज्याला आपण अजून विभाजन करू शकत नाही असा कण, ठीक आहे. त्याच्यानंतर जॉन डाल्टन, ठीक आहे, हा जो शास्त्रज्ञ आहे हे काय होते, हे विचारवंत होते. आणि हे इथून पुढचे जे आहेत जॉन डाल्टन, जे जे थॉम्सन, त्याच्यानंतर निल्स बोर वगैरे हे जे आहेत यांनी काय झालं, जी संरचना आहे मॉडेलिंग, ठीक आहे, कशा पद्धतीने कण जो आहे तो कशा पद्धतीने दिसतो किंवा त्याची संरचना कशी आहे ही ह्या शास्त्रज्ञांनी दिली होती, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे जॉन डाल्टन. 1820 जॉन डाल्टन अणूच्या संरचनेविषयी सांगताना काय बोललं होतं की जो अणू आहे तो कशा पद्धतीचा कण आहे तो कशा पद्धतीचा आहे, भरीव गोळा, ठीक आहे, पूर्ण गोळ्याचा ठीक आहे. हे जॉन डाल्टन यांचं म्हणणं होतं, ठीक आहे. त्याच्याबद्दल त्यांनी एवढं सांगितलं की हा जो ऍटम आहे तो भरीव आहे, ठीक आहे, गोळ्याच्या स्वरूपात तो आहे, ठीक आहे. त्याच्याबद्दल त्यांनी दुसरा कोणताच कन्क्लुजन सांगितलं होतं, ठीक आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की बाबा हा गोळा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे आले शास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे जे जे थॉम्सन, ठीक आहे.
जे जे थॉम्सन, ठीक आहे. जे जे थॉम्सन यांनी काय सांगितलं बाबा, हा जो भरीव गोळ आहे तो कशा पद्धतीचा आहे, त्याला त्यांनी कशाची उपमा दिली, ठीक आहे. तर यांनी काय सांगितलं होतं, हा जो भरीव गोळा आहे, जॉन डाल्टन यांनी जो सांगितला भरीव गोळा, तो कशा पद्धतीचा आहे की तो जो गोळा आहे तो धनप्रभारित आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ऋण प्रभारित जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते त्याच्यामध्ये पेरल्यासारखे असतात, ठीक आहे. जसं आपण कलिंगड पाहतो, ठीक आहे. कलिंगडामध्ये जो खूप जास्त जो भरीव भाग आहे तो लाल प्रकारचा आहे, तो लाल प्रकारचा भाग म्हणजे धनप्रभार. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत, ठीक आहे, त्या बियांना काय बोलतात, निगेटिव्ह चार्ज. तर निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन, त्यांना नाव दिलं होतं त्यांना निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, ठीक आहे. सर्वात पहिला जो ऍटम आहे त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो. त्याच्या याचं जे असं म्हणणं आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज याची संकल्पना जे जे थॉम्सन यांनी मांडली, ठीक आहे. आणि त्याला त्यांनी कलिंगडाच्या रूपात दिली. आणि इलेक्ट्रॉन जे बिया त्याच्यामध्ये पेरलेले असतात त्याला प्लम पुडिंग असं बोलतात, ठीक आहे. तर प्लम नावाचा एक केक असतो, तो ख्रिसमसच्या दरम्यान केला जातो. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे असे त्याच्यामध्ये टाकले जातात, आतमध्ये ड्रायफ्रूट वगैरे दिसतात, तर त्याला प्लम पुडिंग बोललं जातं. त्या जे कॉन्सेप्ट आहे त्याला प्लम पुडिंग बोललं जातं. तर प्लम पुडिंग स्ट्रक्चर, ठीक आहे, हे जे जे थॉम्सन यांनी मांडलं होतं. आणि सर्वात पहिले इलेक्ट्रॉनची व्याख्या या माणसाने दिली होती, ठीक आहे. आणि त्याला इलेक्ट्रॉन आणि निगेटिव्ह चार्ज असतो, हे पण जे जे थॉम्सन यांनी सांगितलं होतं. आणि याच्या संदर्भात इलेक्ट्रॉनचा शोध लावला म्हणून ह्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार पण देण्यात आला होता, ठीक आहे. आणि याच्याबद्दल त्यांनी बाकीचं पुढचं काही सांगितलेलं होतं, कशा पद्धतीने पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स वगैरे आहेत. जेव्हा रुदरफोर्डने खूपसा एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज वेगवेगळे असतात, ठीक आहे. जो गोळ आहे यांनी काय सांगितलं, हा पूर्ण गोळा कसा पद्धतीचा आहे, धन प्रकारचा आहे, ठीक आहे. हे जी कॉन्सेप्ट होती ती पुढे चुकीची ठरवली गेली, ठीक आहे. तर रुदरफोर्ड पुढचे आपले शास्त्रज्ञ आहेत रुदरफोर्ड यांनी काय एक एक्सपेरिमेंट केला होता, एक अल्फा पार्टिकलचा बीम घेतला होता. अल्फा पार्टिकल म्हणजे धनप्रभार असतो अल्फा पार्टिकलचा, ठीक आहे. आणि एक पातळ हे घेतली सोन्याची पातळ कागद घेतलाय, फॉईल बोलतो, आणि हा पॉझिटिव्ह किरणांचा मारा सोन्याच्या फॉईलवर केला होता. तर त्यांना असं आढळलं की जे काही किरण आहेत ते सोन्याच्या फॉईलच्या आरपार जात आहेत, काही जे किरण आहेत ते त्यांची डायरेक्शन बदलत आहेत, आणि काही जे किरण आहेत ते त्या कागदाच्या पातळ कागदाला धडकून रिटर्न येत आहेत, ठीक आहे. तर याच्यावरून त्यांना असं लक्षात आलं की जो अणूचा जो अणू आहे ऍटम तो पूर्णपणे भरीव नाहीये, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि काही निगेटिव्ह चार्ज पण आहे, ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज कक्षांमध्ये, ठीक आहे. हे कोणी सांगितलं होतं, रुदरफोर्डने. कारण की काय होतं, जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत काही, आणि अणू हा भरीव गोळा नाहीये, ठीक आहे. कारण की काही काही जे रेज होते ते कसे आरपार रेज होते, म्हणजे ते जर पूर्ण भरीव असेल तर आरपार जातील ना, त्याला धडकून रिटर्न येते. पण काही आरपार गेले म्हणजे हा पूर्णपणे भरीव पण नाहीये, आणि कशा पद्धतीचा आहे, याच्यामध्ये काही कक्ष आहेत, या कक्षांमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन फिरतात, हे एवढंच याने सांगितलं होतं, ठीक आहे. आता किरण आहे अल्फा रेज, हा पॉझिटिव्हली चार्ज होता, ठीक आहे. पॉझिटिव्हली चार्ज हा याची डायरेक्शन बदलतोय, म्हणजे काय होतं, रिपल्शन पण होतं आणि अट्रॅक्शन पण होतं, ठीक आहे. जिथे जिथे पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथे हा रिपल्शन करतोय, जिथे निगेटिव्ह चार्ज आहे तिथे काय होतं, हा डिस्ट्रॅक्ट होतो, ठीक आहे. अशा पद्धतीचं सांगितलं होतं, ऍटॉमिक मॉडेल केलं होतं. त्याच्यानंतर दुसरा शास्त्रज्ञ आला, त्याच्यानंतर पुढचा की निल्स बोर, ठीक आहे. निल्स बोर, ठीक आहे. निल्स बोरने पण चेंजेस केले होते. तर याने काय सांगितलं की जे एक कक्ष आहे, इलेक्ट्रॉन्स हे ठराविक कक्षेमध्ये फिरत असतात, ठीक आहे. एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात, ठीक आहे. आणि ही जे कक्ष असते इलेक्ट्रॉन यांना समजा कक्षा बदलायची असेल तर त्यांना काय करावं लागतं, एक ऊर्जा शोषून घ्यावी लागते किंवा ऊर्जा रिलीज करावी लागते, तरच ते त्यांच्या कक्षा बदलू शकतात. हे स्ट्रक्चर म्हटलं होतं निल्स बोर या शास्त्रज्ञाने, ठीक आहे. अजून अभ्यास करून मॉडर्न जे संरचना दिली आपली ऍटमचं मॉडर्न संरचना, की जे ऍटम आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असल्या पद्धतीचं एक केंद्रक असतं, ठीक आहे. केंद्रकावर जवळपास पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्याच्यानंतर जे इलेक्ट्रॉन असतात ते विशिष्ट कक्षेमध्ये या ऍटम्स भोवती
फिरत असतात, ठीक आहे. आणि ते जो हे आहे ऍटमचा न्यूक्लियस, त्याच्यावर कोणत्या पद्धतीचा न्यूक्लियॉन्स आहे, आणि त्या न्यूक्लियॉन्सवर कसा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे, अशा पद्धतीचा पण चार्ज आहे, ठीक आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बोलतो त्याला, ठीक आहे. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रल चार्ज, ज्यांच्यावर कोणताही चार्ज नाही, ठीक आहे. अशा पद्धतीचा न्यूक्लियस आहे, आणि इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्या कक्षेवरती फिरत राहतात, ठीक आहे. आणि त्यांची कक्षा फिक्स असते, ती बदलत नाही. बदलायची असेल तर त्यांना काय करावं लागतं, एकतर ऊर्जा शोषून घ्यावी लागते किंवा ऊर्जा सोडून द्यावी लागते, ठीक आहे. आता त्याच्यामधलं बघूया आपण. सर्वात पहिला आहे प्रोटॉन, जे न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये कोणते घटक आहेत, तर पहिला आहे प्रोटॉन. प्रोटॉनचा चार्ज कोणता आहे, धनप्रभारित आहे, ठीक आहे. हा न्यूक्लियस मध्ये असतो, पण याच्यावर प्रभार कोणता आहे, धनप्रभार. आता याचा चार्ज किती आहे, 1.6 × 10⁻19 किलो, 1.6 × 10⁻19 कुलोम. प्रभार आपण कुलोम मध्ये मोजतो, पाहिलं होतं. आता हा कुठे असतो, याचं सिच्युएशन जो स्थान आहे ते केंद्रकामध्ये असतो, ठीक आहे. आणि याचा शोध कोणी लावलाय, गोल्डस्टेन नावाचा जो शास्त्रज्ञ, गोल्डस्टेन याने प्रोटॉनचा शोध लावला, ठीक आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, जे जे थॉम्सन. इलेक्ट्रॉन, जे जे थॉम्सन. एक प्रोटॉन आहे, गोल्डस्टेन. ही दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ओके. इलेक्ट्रॉन, जे जे थॉम्सन, आणि प्रोटॉन, गोल्डस्टेन या शास्त्रज्ञ, ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्रकामध्ये अजून एक घटक आहे, त्याचं नाव आहे न्यूट्रॉन, ठीक आहे. न्यूट्रॉन कसा असतो, ठीक आहे. न्यूट्रॉन म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही, म्हणजे हा त्याच्यावर कोणताच चार्ज नाहीये, ठीक आहे. आता याचा शोध चॅडविक या शास्त्रज्ञाने लावला असतो. केंद्रकामध्ये न्यूट्रॉन सुद्धा 19 सापडला चॅडविक या शास्त्रज्ञाने, ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्रकाच्या इलेक्ट्रॉन्स असतात, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे. निगेटिव्ह किती, -1.6 × 10⁻19 कुलोम, ठीक आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सेम आहे, प्रभार निगेटिव्ह आहे, ठीक आहे. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे तो केंद्रकात आहे का नाही, तो केंद्रकाभोवती विशिष्ट अशा कक्षेत परिभ्रमण करत असतो, ठीक आहे. आणि याचा शोध कोणी लावला, ठीक आहे. ऍटमच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करताना प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, ठीक आहे. इलेक्ट्रॉनचं स्ट्रक्चर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये न्यूक्लियस आहे केंद्रक, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, प्रोटॉन प्लस हे झालं केंद्रक, न्यूक्लियस. याच्यामध्ये कोणकोणते घटक असणार आहे, प्रोटॉन प्लस प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. न्यूट्रॉनवर हा न्यूट्रल आहे, न्यूट्रल, ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर कोणता नो चार्ज, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, हे एका विशिष्ट कक्षेत केंद्रकाभोवती, ठीक आहे. तर हे आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. याच्यामध्ये डाल्टन पासून जे जे थॉम्सन, त्याच्यानंतर रुदरफोर्ड, त्याच्यानंतर नील्स बोर, आणि त्याच्यानंतर तुमचं मॉडर्न स्ट्रक्चर, ठीक आहे. याच्यामध्ये पण अजून भरपूर न्यूट्रॉन सोडून पण अजून बाकीचे पण घटक असतात, महत्वाचं नाही, आपल्याला प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन एवढं महत्वाचं. न्यूक्लियस मध्ये जे घटक आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ठीक आहे. हा अर्गॉनचा स्ट्रक्चर दाखवते, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा पॉझिट्रॉन पण आहेत, न्यूट्रॉन आहेत, अँटीप्रोटॉन पण आहेत, ठीक आहे. बोझॉन पण आहे, आपल्या बोस शास्त्रज्ञाने त्याच्यानंतर बोझॉन पण आहेत. यांचे काय आपल्याला एवढी आवश्यकता नाही, ठीक आहे. पुढची कॉन्सेप्ट आहे
अनुअंक आणि अणुवस्तुमानांक, ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर. ठीक आहे. अनुअंक म्हणजे काय की त्या जो एलिमेंट आहे, एलिमेंटचा जो काही ऍटम आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन, ठीक आहे, यांची संख्या प्रत्येक एलिमेंटची वेगवेगळी आहे. ठीक आहे. त्या प्रोटॉनच्या संख्येवरून त्याचा काय ठरतो ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर. ठीक आहे. ऍटॉमिक नंबर या ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉन्सची संख्या. ठीक आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या नेहमी सारखी असते. ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या. ठीक आहे. ती आपण दाखवतो कॅपिटल झेड ह्या अक्षराने. ठीक आहे. ओके. आता कार्बन, कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे, हायड्रोजनचा आहे 1. ठीक आहे. हेलियमचा आहे 2. ठीक आहे. कार्बनचा आहे 6. अशा पद्धतीने ऍटॉमिक नंबर आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये किती, समजा हायड्रोजनचा, सॉरी, कार्बनचा 6 आहे, तर याच्यात किती आहे 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 6 प्रोटॉन कशामध्ये असणार आहे तुमच्या न्यूक्लियस मध्ये, आणि जे काही 6 इलेक्ट्रॉन आहेत ते विशिष्ट कक्षांमध्ये याच्यामध्ये फिरत आहेत. ठीक आहे. आता प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असावे याची पण मर्यादा ठरलेली आहे. ते पुढे पाहूया कसं त्याचं सूत्र आहे. 2m² या सूत्राने ते दर्शवलं जातं. ठीक आहे. जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन पण असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे अणुवस्तुमानांक, ऍटॉमिक मास नंबर. ठीक आहे. ओके. टोटल वस्तुमानाला काय बोलतात ऍटॉमिक मास नंबर. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यांचं जे काही वस्तुमान असेल त्याला बोलतात तुमचा ऍटॉमिक मास नंबर. आता जो इलेक्ट्रॉन आहे याचं जे मास आहे ते खूप कमी आहे, म्हणून आपण काय घेतो फक्त प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. जवळपास 2000 इलेक्ट्रॉन प्रोटॉन वजन करतो. ठीक आहे. 1896 इलेक्ट्रॉन जेव्हा एकत्र येतील तेव्हा, तर 1836 तेव्हा तुमचा एक प्रोटॉन निघतो. म्हणजे नाही, ऍटॉमिक मास नंबर घेताना तुमचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा नंबर घेतला होता. ठीक आहे. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. आणि ऍटॉमिक मास नंबर कॅपिटल ए, कॅपिटल ए या अक्षराने डिनोट केला जातो. ठीक आहे. ओके. अणुअंक म्हणजे कॅपिटल झेड, त्याच्यानंतर अणुवस्तुमानांक म्हणजे ए. एखाद्या याचा, एखाद्या एलिमेंट जर तुम्हाला दर्शवायचा असेल, समजा इथे आपण घेऊया सोडियम. सोडियम हा Na, कॅपिटल एन आणि स्मॉल ए ह्या अक्षराने दर्शवला जातो. त्याचा जर ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर लिहायचा असेल तर कशा पद्धतीने लिहिणार आपण, सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याचा ऍटॉमिक मास आहे 23. बॉटमला आपण त्याचा ऍटॉमिक नंबर लिहिणार आणि वरती त्याच्या डोक्यावरती ऍटॉमिक मास नंबर लिहिणार. ठीक आहे. म्हणजे ए आणि झेड. ठीक आहे. त्या मूलद्रव्याची संरचना आपण अशा पद्धतीने दाखवत असतो. ठीक आहे. ऍटॉमिक नंबर आणि मास नंबर. ठीक आहे. नाही. पुढे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याचं कॉन्फिगरेशन करताना कशा पद्धतीने आपण करतो. ठीक आहे. ते पण इथे सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन जे आहेत ते विशिष्ट कक्षेमध्ये आहेत. ठीक आहे. त्यांची कक्षा ठरलेली असते. ठीक आहे. पण कोणत्या कक्षेतून किती इलेक्ट्रॉन त्याची पण संख्या ठरलेली असते. तर ठीक आहे, ती जी संख्येचा नंबर आहे त्याचं एक सूत्र आहे 2n². ठीक आहे. 2n² ह्या सूत्राने कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन सामावू शकतील याची ही संख्या आहे. n म्हणजे काय, n म्हणजे तुमचा कोणती कक्षा आहे. n हा कक्षेचा नंबर आहे. समजा इथे n ची पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात. समजा पहिली कक्षा 1, याचा वर्ग केला, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतील. ठीक आहे. हेलियम जर घेतला तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. ते पहिल्या कक्षेमध्ये असतात. त्याच्यानंतर समजा दुसरी कक्षा घेतली, n = 2, 2n² मध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे 2 ×
2 चा स्क्वेअर, ठीक आहे, 2 इंटू 4 8. दुसऱ्या कक्षेमध्ये तुमचे 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात, ठीक आहे. पुढे पुढे जसे तस तसे इलेक्ट्रॉन त्या कक्षेमध्ये सामावू शकतात, ठीक आहे. आता या कक्षांना काही नंबर्स पण दिलेले आहेत की एल एम एन अशा पद्धतीने या कक्षांना अधोरेखित पण केलेले आहे. किंवा जे ग्रीक शास्त्रज्ञ त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. पण कक्षा एन आणि त्या कक्षामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स 2n स्क्वेअर 2n स्क्वेअर या फॉर्म्युल्याने ऑक्सिजन ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 8, ठीक आहे. आता 8 इलेक्ट्रॉन असतील, सॉरी 8, ठीक आहे. पहिल्या कक्षामध्ये किती बसणार आहेत 2, उरले किती 6. तर दुसऱ्या कक्षामध्ये 6 इलेक्ट्रॉन बसतील, ठीक आहे. अशा पद्धतीने समजा इथे 14 असतील तर काय होणार आहे, पहिल्या याच्यामध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 8, ठीक आहे. तिसऱ्यामध्ये 8 आणि 2 10, एखादा उरला 4, तर 4 जे इलेक्ट्रॉन आहेत ते पुढच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ठीक आहे. संयुजा व्हॅलेन्सी एखादा इलेक्ट्रॉन बरोबर जो संयोग पावण्याची त्याची जी क्षमता आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, ठीक आहे. आता संयोग म्हणजे काय, संयोग पावण्याचं म्हणजे काय, एखादा इलेक्ट्रॉन आहे, एखादा मूलद्रव्य आहे, ठीक आहे. सोडियम घेतला, सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने होणार आहे, पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, ठीक आहे, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, ठीक आहे, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, ठीक आहे. तर हा काय आला, तिसऱ्या कक्षेतला जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा दुसऱ्या एका एलिमेंट बरोबर जाऊ शकतो, ठीक आहे. आता जे एलिमेंट्स असतात ते काय करतात, स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्टेबिलिटी कशा पद्धतीने होते की ते त्यांची जी शेवटची कक्षा आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, त्याला बोलतात ऑक्टेट स्टेट, अष्टक, ठीक आहे. अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात, स्थिरता प्राप्त करण्याचा, ठीक आहे. आता इथे बघूया सोडियम मध्ये काय आहे, 2 8 आणि 1, शेवटच्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे. आता त्याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी काय करावं लागणार आहे, एकतर 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागू शकतो. तर तो काय करतो, 7 घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन दिलेला बरा. तर क्लोरीन नावाचा तो घटक आहे, ठीक आहे. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 7, ठीक आहे. तर त्याचं कॉन्फिगरेशन कसं होणार आहे, 2 8 आणि 7. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन, 10 झाले, उरले किती 7, ठीक आहे. तर याला स्वतःच स्टॅबिलिटी करण्यासाठी काय करावं लागणार आहे, एकतर 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागणार किंवा 1 इलेक्ट्रॉन बाकीचे 7 इलेक्ट्रॉन जे असतील ते द्यावे लागतील. 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन घेतलेला बरं. तर हे काय करतात, दोघांमध्ये एक्सचेंज करतात, ठीक आहे. बाबा हा माझा तू घेऊन जा आणि आपण दोघे स्टेबल मध्ये राहूया, ठीक आहे. याला काय म्हणतात, संयोग पावणे. हे तयार होतात NaCl, सोडियम क्लोराईड, ठीक आहे. तर अशा पद्धतीने अष्टक स्थिती नवीन कंपाऊंड तयार होतात. कंपाऊंड म्हणजे काय, संयोग, ठीक आहे. NaCl NaCl म्हणजे काय, सोडियम क्लोराईड केमिकल कॉम्बिनेशन, ठीक आहे. तर हे कशावर डिपेंड असते, तुमच्या संयोजावर, ठीक आहे. आता संयोजन म्हणजे काय, जो संयोग पावण्यासाठी जो काही इलेक्ट्रॉन दिला जातो, ठीक आहे, किंवा घेतला जातो, याच्यावरून काय बोलतात, त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ठीक आहे. संयोग पावण्यासाठी इलेक्ट्रॉनची गरज असते, त्याला काय बोलतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ठीक आहे. आणि त्या संयोगावरून तुमचा कंपाऊंड आहे तो तयार होत असतो, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आहे त्याला काय बोलतात, संयुजा, व्हॅलेन्सी. आता सोडियम मध्ये किती होते, 281, इलेक्ट्रॉन देऊन टाकला. सोडियमची व्हॅलेन्सी किती झाली, त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी होती, ठीक आहे. याच्यामध्ये 2 कॉन्सेप्ट आहेत, एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ठीक आहे. एक कॉन्सेप्ट आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स,
दुसरा आहे व्हॅलेन्सी, ठीक आहे. आता सोडियम किती होते 281, ठीक आहे. इकडे क्लोरीन घेऊ, क्लोरीन क्लोरीनचा आहे 17, ठीक आहे. 287, ठीक आहे. ठीक आहे. त्यांना काय बोलतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती शिल्लक आहेत बघा, ठीक आहे. तर सोडियम मध्ये किती आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1 आणि याच्यामध्ये किती आहे 7, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅलेन्सी म्हणजे काय, तुम्ही किती इलेक्ट्रॉन देऊ शकता, ठीक आहे. याला किती द्यायचं हा एक देतो, ठीक आहे. याची व्हॅलेन्सी एक झाली. त्याच्यानंतर हा काय करतो क्लोराईड, क्लोराईड एक इलेक्ट्रॉन घेऊन घेतो, त्याची व्हॅलेन्सी सुद्धा ठीक आहे. व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन त्याला तुमची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होतं, किती इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो किंवा देऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बॉन्ड्स, जे कंपाऊंड तयार होतात, त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे बंध असतात, ठीक आहे. ते बंधाचे प्रकार आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पद्धतीचे तर केमिकल बॉन्ड्स आणि दुसरे आहे फिजिकल बॉन्ड, ठीक आहे. तर केमिकल बॉन्ड्स मध्ये आपल्याला माहिती आहे आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड, ठीक आहे. आता जो आयोनिक बॉन्ड आहे, ठीक आहे, आयोनिक बॉन्ड, ठीक आहे. आता आयोनिक बॉन्ड कशा पद्धतीने तयार होतो, जेव्हा इलेक्ट्रॉन त्यावेळेस आयोनिक बॉन्ड तयार होत असतो, ठीक आहे. ओके. सोडियम क्लोराईडमध्ये काय होतं, एक इलेक्ट्रॉन होता तो पूर्णपणे दिला, सोडियम दिला तर इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला, तर तिथे कशा पद्धतीचा बॉन्ड तयार झाला आयोनिक बॉन्ड, ठीक आहे. इलेक्ट्रॉन संपूर्णपणे देऊन होते, ठीक आहे. एक एक जो जो बॉन्ड तयार होतो दोघांमध्ये त्याला बॉन्ड, ठीक आहे. पुढचा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे सहसंयोजी बंध, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं दोन ते वेगवेगळ्या अणूमध्ये होतो, त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची भागीदारी करून बॉन्ड तयार होतो, कोव्हॅलेंट बॉन्ड, ठीक आहे. त्याच्यामध्ये सेम सेम पण असतील किंवा वेगवेगळ्या बॉन्डिंग केलं जातं. आता इथे दाखवलंय की बाबा ठीक आहे क्लोरीन, आता हायड्रोजन हा हायड्रोजन बरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतो, तो शेअर करतो, देऊन नाही लागत, देवण तर जेव्हा शेअरिंग केलं जातं त्या बॉन्डला काय बोलतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड, ठीक आहे. आता याच्यामध्ये पण सहसंयोजी बंधामध्ये म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये पण वेगवेगळे बॉन्ड आहेत, त्याच्यामध्ये काय होतात सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, ठीक आहे. अशा पद्धतीचे कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये असतात. जेव्हा सिंगल बॉन्ड असतो, ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं एक इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली जाते, ठीक आहे. जेव्हा एक इलेक्ट्रॉन पेअर एकेरी बंध सिंगल बॉन्ड आणि हा कसला प्रकार आहे कोव्हॅलेंट बॉन्डचा, ठीक आहे. जेव्हा दोन इलेक्ट्रॉन शेअर केले जातात त्याला काय बोलणार आपण डबल बॉन्ड, ठीक आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तीन जेव्हा इलेक्ट्रॉन शेअर केले जातात कसल्या एक्झाम्पल आहे तुमच्या कोव्हॅलेंट बॉन्ड, ठीक आहे. ठीक आहे, एक्झाम मध्ये येणार नाही वेगवेगळे बॉन्ड कोणता, डबल बॉन्ड कोणता, ट्रिपल बॉन्ड कोणता, ते तुम्हाला लक्षात असतं की बाबा कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय असतं शेअरिंग केलं जातं, ठीक आहे. आयनिक बॉन्ड मध्ये काय असतं आणि याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये तयार होतात, ठीक आहे. आता नायट्रोजन जर घेतला, नायट्रोजनच्या याच्यामध्ये तीन इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली जाते, कारण इथे ऑक्टेट स्टेट प्राप्त करण्यासाठी तीन इलेक्ट्रॉन, दोन नायट्रोजन एकत्र येऊन काय करतात तीन इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ट्रिपल बॉन्ड तयार होतात. पण हा कसला आहे शेअरिंगचा प्रकार आहे म्हणून तो कोव्हॅलेंट बॉन्ड, ठीक आहे. आता याच्यामध्ये भरपूर पुढे बॉन्डिंगचे पण प्रकार आहेत.
ओके, त्याच्यामधला एक सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. ठीक आहे. आता सिग्मा बॉन्ड मध्ये काय होतं की कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जो बॉन्ड जे कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या एंड टू एंड जोडणीमुळे तयार होतो, एंड टू एंड. ठीक आहे, एंड टू एंड जोडणीमुळे जो बॉन्ड तयार होतो त्याला सिग्मा बॉन्ड बोलतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, एक सिग्मा बॉन्ड मध्ये जो सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो. सिंगल बॉन्ड जो तुमचा आहे पहिला त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा एकच सिग्मा बॉन्ड असणार आहे. डबल याच्यामध्ये दुहेरी बंधामध्ये त्याच्यामध्ये पण एक सिग्मा असणार आहे. आणि तिसरा जो आहे तिहेरी बंधन त्याच्यामध्ये पण एक सिग्मा बॉन्ड असणार आहे. तर सिग्मा बॉन्ड तुमचा सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर पाय बॉन्ड एक असतो. पाय बॉन्ड मध्ये काय होतं, याची साइड टू साइड जोडणी होते. ठीक आहे. आता हे खूप थोडं कॉम्प्लिकेटेड आहे दाखवण्यासारखं. ठीक आहे. त्याच्यामध्ये क्रॉस आणि डॉट मॉडेल अशा पद्धतीने बॉन्डिंग होतं. त्याच्यानंतर डॉट अशा एक पद्धतीने बॉन्डिंग असतात. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्डचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामला कारण की हे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कोऑर्डिनेट बॉन्ड, समन्वय बॉन्ड. आता याच्यामध्ये काय होतं, हा कोव्हॅलंट पद्धतीचाच आहे. याच्यामध्ये पण काय केलं तर भागीदारी केलेले दोन इलेक्ट्रॉन हे एकाच ऍटमने दिलेले असतात. जे इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते, शेअरिंग, ते एकाच ऍटमने दिलेलं असतं. त्याला काय बोलतात, समन्वय बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर काही संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये आहे समस्थानिके, आयसोटोप्स. ठीक आहे. आता आयसोटोप्स मध्ये काय होतं, तुमचा ऍटॉमिक नंबर जे आहे समस्थाने हे कशाचे असतात, एकच मूलद्रव्य असतं, त्याची दोन वेगवेगळी रूपं असतात. तर त्यांना काय बोललं आयसोटोप्स. ठीक आहे. एकच मूलद्रव्याची दोन वेगवेगळी रूपे. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, प्रोटॉन्स, प्रोटॉन्स सारखे असतात. ठीक आहे. म्हणजे प्रोटॉन सारखे याचा ऍटॉमिक नंबर सेम राहणार आहे. ऍटॉमिक नंबर इज सेम, परंतु ऍटॉमिक मास नंबर काय होणार आहे, वेगळा होणार आहे. ऍटॉमिक मास नंबर इज डिफरंट. ठीक आहे. समस्थानिके आयसोटोप्स मध्ये काय होणार आहे, जो काही मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, प्रोटॉनची संख्या सारखी राहणार आहे. प्रोटॉन सारखी म्हणजे काय होणार आहे, त्याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर हा सेम राहणार आहे, परंतु त्याच्यामध्ये असणारी न्यूट्रॉनची संख्या बदलू शकते. ठीक आहे. तर त्या वेळेस त्या एलिमेंट्स मध्ये काय होणार आहे, त्याचा आयसोटोप्स. ठीक आहे. जसं की कार्बन आहे, कार्बन, कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 पण आहे. त्याच्यानंतर कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर 12 आहे. काही याच्यामध्ये 14 आहे, काही याच्यामध्ये 13 पण आहे. ठीक आहे. तर याला काय म्हणतात, समस्थानिके, आयसोटोप्स. ठीक आहे. जसं की आयोडीन, त्याच्यानंतर युरेनियम. ठीक आहे. युरेनियम जे तुम्हाला निसर्गामध्ये सापडतं, मध्ये जर वापर करायचा असेल तर त्याच्यामध्ये बदल घडून आणावे लागतात, केमिकल रिएक्शन, त्याला एनरिच केलं जातं. ठीक आहे. याचा ऍटॉमिक नंबर सेम राहतो, पण याच्यामध्ये याचा जे काही मास आहे याच्यामध्ये चेंजेस घडून आणले जातात. आणि मग ते जे युरेनियम आहे ते तुमच्या युजेस साठी वापरलं जाऊ शकतं. तर याला काय बोलणार, युरेनियमचे आयसोटोप्स. ठीक आहे. युरेनियम मूलद्रव्य जे आहे त्याच्यामध्ये बदल करायला लागतात. वेगवेगळ्या पद्धतीचं युरेनियम आपल्याला मिळत जातं. त्याच्यानंतर हायड्रोजन, हायड्रोजन जो आहे त्याचे पण वेगवेगळे आयसोटोप्स आहेत. ठीक आहे. हायड्रोजन, प्रोटीन, हायड्रोजन, त्याच्यानंतर प्रोटियम, ड्यूटेरियम, असे 1 2 3 असे त्याचे आयसोटोप्स आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला युरेनियमचे जे आहे, युरेनियमचे समस्थानिके त्याला किती आहेत, टोटल 6 समस्थानिके आहेत. युरेनियमचे जे आहे ऍटॉमिक मास नंबर 232 आहे. 232 पासून 238 पर्यंत त्याच्यामध्ये चेंज केला जातो मास याच्यामध्ये. आणि याच्यापासून तुम्हाला फ्युजन आणि फिशन ह्या कॉन्सेप्ट पण आहेत. ऍटमचं फ्युजन आणि फिशन म्हणजे काय? ठीक आहे. तर विखंडन आणि केंद्रीय संमिलन. ठीक आहे. ही कॉन्सेप्ट आपल्याला आपल्याला नाही आहे. म्हणजे आपल्या पुढच्या जेव्हा आहे, त्याच्यामध्ये आपण दाखवूया. ठीक आहे. आयसोटोप म्हणजे काय तुम्हाला लक्षात ठेवायचं, आयसोटोप तुम्हाला विचारू शकतात कोणकोणत्या याचे किती किती आयसोटोप आहेत. ठीक आहे.
तर सुरुवात आपण कशापासून केली होती? जॉन डाल्टन यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर थॉमसन महत्वाचा आहे, रुदरफोर्ड आणि निल्स बोर. ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये यांनी काय काय सांगितलं आहे? डाल्टनने काय सांगितलं? अणु म्हणजे काय? कडक आणि भरीव गोळ. थॉमसन आहे याला इलेक्ट्रॉनचा शोधकर्ता म्हणतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचा शोध थॉमसनने लावलेला आहे, सर्वात मोठा शोध. त्याने काय सांगितलं होतं? जो भरीव गोळ आहे तो कशावर, त्याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवर कोणता? निगेटिव्ह चार्ज. पण यांची रचना कशी आहे? एका कलिंगडासारखी. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या गोळ्यामध्ये पेरण्यासारखे असतात. ठीक आहे, जसं की कलिंगडामध्ये बिया पेरतो आपण तशा पद्धतीचं. ठीक आहे, त्याच्यानंतर रुदरफोर्डने काय सांगितलं होतं? अणुकेंद्रकामध्ये सर्व वस्तुमान आहे आणि जी बाहेरची जागा आहे ती पोकळी आहे. ठीक आहे, सर्व वस्तुमान कशामध्ये आहे? सेंटरमध्ये, आणि बाहेर पोकळी. याने गोल्डन लीफ एक्सपेरिमेंट केला होता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर निल्स बोर यांनी काय सांगितलं होतं? इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षामध्ये फिरत असतात. ठीक आहे, त्यांचं भ्रमण होतं आणि त्यांची कक्षा स्थिर असते. ठीक आहे, त्यांना कक्षा बदलण्यासाठी शोषून घ्यावी लागते किंवा ऊर्जा द्यावी लागते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक इथे संपलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल इथे थांबूया. ठीक आहे, थांबायचं मग. चालेल, उद्या आपलं लेक्चर नाही होणार आहे, सोमवारपासून आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. तुम्हाला नोट्स मी सोमवार किंवा मंगळवारपासून देईन. ठीक आहे, 2 दिवस मी बिझी आहे आणि सोमवारपासून, सोमवारी शक्य नाही होणार का त्याच्यात मला, मंगळवार किंवा बुधवारपासून मी तुम्हाला नोट्स द्यायला तयार आहे. ठीक आहे, चलो.